नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश देशपांडे। तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत आहात आणि मी हा व्हिडिओ बनवत आहे पूर्वपरीक्षेचा, परंतु फुल टाईम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। फुल टाईम अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणजे साधारणपणे ज्यांना दिवसातले 8 तास किमान मिळतात, 12 तास तर मिळत असतील तर आनंदच आहे। पण मग यांनी वेळेचं नियोजन कसं करावं? तर मला असं वाटतं की वेळेचं नियोजन 50% अधिक 50% असे 2 स्लॉट तयार करा। उदाहरणार्थ गुणांचं वेटेज बघा, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हा एक 50%चा स्लॉट तयार करूयात आपण। म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या वेळेचं नियोजन 50% या विषयांना द्यायचं, गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न, चालू घडामोडी 50 प्रश्न, म्हणजे यांना आपण 50% वेटेज देऊ, म्हणजे दिवसातले 4 तास। राहिला जी एससाठी आपण दिवसातले 50% वेटेज म्हणजे उरलेले 4 तास किमान जी एसला देऊयात। म्हणजे उदाहरणार्थ काय करा, जास्त वेटेज असलेला पॉलिटी अगोदर वाचा, त्याच्यानंतर काय करा, इकॉनॉमिक्स वाचा। इकॉनॉमिक्समध्ये जास्तीत जास्त लक्षात घ्या आर्थिक पाहणी अहवाल पाठच करून टाका। आर्थिक पाहणी अहवाल जसाच्या तसा बऱ्यापैकी प्रश्न पडतात, परिणामी तो रिवाईज करा, तो पुन्हा पुन्हा वाचा, त्याच्या नोट्स काढा, नोट्स आयत्या मिळाल्या त्या वाचा, परंतु सोडू नका। वेळेचं नियोजन अशा पद्धतीनं दिवसातलं 8 ते 9 तासाचं करा। म्हणजे बघा, 4 तास जी एस, 4 तास चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता मिळून, त्याचबरोबर 1 तास PYQ, हे झालं 9 तासाचं नियोजन। हे सांगतोय फुल टाईम स्टडी करणाऱ्यांसाठी। पार्ट टाईम म्हणजे जॉब करून जे अभ्यास करतायत त्यांना पुढचा व्हिडिओ तयार करतोय मी। धन्यवाद।